सगळे असंच बोलतात की शहर ठिकाणी हक्काचं घर असलं पाहिजे. बरोबर आहे त्यांचं पण माझं तरी असं म्हणणं आहे, शहर ठिकाणी घर असो नसो पण गावाकडे हक्काचं घर आणि शेती ही असलीच पाहिजे. कितीही ऑफिस मधल्या एसीची हवा खा तुम्ही, पण गावाकडच्या अशा झाडाखाली मस्त अशी थंडगार जी हवा आहे ना, ह्याचा अनुभव काही वेगळाच आहे. तुम्ही पण ह्याला सहमत करत असाल तर एक लाईक नक्की करा. तर मी माझ्या सासरी आले गावाला. नात्यामध्ये एक लग्न होतं ते अटेंड करण्यासाठी, आणि आम्ही शेतात जाणार नाही असं होणारच नाही. तर बघा आमच्या शेतामध्ये किती मस्त मस्त फ्रेश ताजा असा भाजीपाला आहे. तर ह्या ठिकाणी मी चवळीच्या शेंगा काढल्या, मस्त ताजी वांगी काढली, त्याचबरोबर कैऱ्या आल्या होत्या, मस्त अशा कैऱ्या सुद्धा काढल्या. आणि हे बघा छोटी छोटी भेंडीची झाड आहेत, आणि एक दिवस आड करून 2 ते 3 कॅरेट भेंडी निघतात. भेंडी सुद्धा काढली, कारण रियांशला भेंडीची भाजी खूप जास्त आवडते. त्यानंतर लिंबू काढले. तर हे लिंबाचं झाड आमच्या शेतातलं, 12ही महिने ह्याला लिंबू येतात. तुम्हाला तर माहिती आहे आता लिंबू किती महाग झाले. आणि तुम्हाला खरं सांगते, जसं आमचं लग्न झालंय आम्ही एक सुद्धा लिंबू आतापर्यंत विकत नाही घेतलं, कारण 12ही महिने आमच्या घरी लिंबू फ्रीजमध्ये तुम्हाला आळूवडीची पानं सुद्धा काढली. खरं सांगते, एवढी मजा येते ना, फ्रेश फ्रेश भाजीपाला स्वतःच्या शेतातून काढणं, ही मजा काही वेगळीच. ही मजा शहर ठिकाणी येणार नाही. गावाकडे शेतामध्ये भाजीपाला गोळा करणे खूप मजा येते बघा. आणि टोमॅटो पण होते, एवढीशी छोटी झाडं होती पण इतके त्याला लाल बुंद असे टोमॅटो होते, की फ्रेश टोमॅटो होते, काय सांगू तुम्हाला. तर बघा ही आहे आमची शेती. ह्या ठिकाणी भुईमुग लागलाय, त्याच्या पलीकडे कांदा लावलाय, त्याच्या पलीकडे मक्का आहे, इकडे ज्वारी, बाजरी, त्याचबरोबर चवळी, भेंडी, असेच 12ही महिने वेगवेगळे पीक घेतले. तर ह्या बघा आमच्या आजी, म्हणजे माझ्या सासूंच्या आई. 80+ त्यांचं वय झालं असेल, पण अजूनही त्यांची जी काम करण्याची ताकद आहे ना, ती काही वेगळीच आहे. तर बघा त्यांच्या हातची ना आम्हाला चटणी खूप आवडते. आम्ही जेव्हाही पुण्याला येतो ना, तेव्हा आम्हाला ही प्रत्येक वेळेस त्या चटणी बनवून देतात. त्यांच्या हातची चटणी खरंच खूप, मी स्वतःला खूप लकी समजते, कारण सगळेच असं बोलतात की जे काही आम्ही आणतो ते आमच्या आईकडून आणतो. बरोबर असेल, मी माझ्या आईकडून खूप साऱ्या वस्तू आणते, पण त्याचबरोबर मी माझ्या सासूबाईंकडून पण खूप साऱ्या वस्तू घेऊन येते. पापड, कुरडया, लोणचे, मसाले. तर हे बघा मुखवाससाठी एक डब्बा त्यांना भेटला होता, तो त्यांनी मला दिला, मी लगेच त्याच्यात मुखवास ठेवून घेतला. त्याचबरोबर हे 2 घमेले भेटले होते. हा छोटा होता, म्हणजे छोटे तांदूळ वगैरे किंवा भाजीपाला धुण्यासाठी खूप मस्त आहे. त्याचबरोबर हा मोठा आहे, ज्याच्यामध्ये आपण लाडू वगैरे किंवा असं चिवडा वगैरे आपण बनवतो मुरमुऱ्यांचा, त्याच्यासाठी यूज करू शकतो. चला तर मग